मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी या लेखातील भाग क्रमांक 4 मधला लेख दुसरा। ही भारतीय आवृत्ती थँकर्सने काढली तेव्हा नेहमीप्रमाणे ते पुस्तक थँकर्सचे आठवड्याचे पुस्तक ठरले। थँकर्स प्रकाशनाचा तो सुवर्ण काळ होता आणि त्या काळी जवळपास प्रत्येक आठवड्याला त्यांचे एक पुस्तक बाजारात येत असे। श्री धाराणीच्या त्या पुस्तकाचे वेस्टर्न मुखपृष्ठ अर्थात कव्हर थँकर ग्रंथ विभागाकडे जाणाऱ्या जिन्यावर वरच्या बाजूला लटकलेल्या एका हिरव्या फळ्यावर लावली होती। डॉक्टर आंबेडकर सावकाश पायऱ्या चढून आपल्या नेहमीच्या ग्रंथ खरेदी मोहिमेवर बँकर्स ग्रंथ विभागाकडे आले। तेव्हा त्यांचे लक्ष त्या फळ्याकडे गेले। या वृद्ध माणसावर लोक एवढी पुस्तक लिहितात की माझी तर दमछाकच होती। फळ्याकडे अंगुलीत निर्देश करीत ते म्हणाले, सर्वात वरच्या पायरीवर उभे राहून मी त्यांची प्रतीक्षा करत होतो। डॉक्टर साहेबांना खरोखरच थकल्यामुळे दम लागत होता, पण मला उद्देशून चेष्टखोरपणे बोलताना त्यांच्या डोळ्यात मात्र एक खट्याळ मिश्किलपणाची झाक होती। मला येथे हे सांगायलाच हवे की मिस्टर गांधीच्या लेखनाची केलेली 3 संकलने जोपर्यंत त्यांना माहीत झाली होती, क्विट इंडिया पद्मा पब्लिकेशन्स 1942 मध्ये, वेस्ट ऑफ सेल्फ, थँकर्स 1943 आणि 1945 आणि द माइंड ऑफ महात्मा गांधी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस 1945-1946 ही 3 संकलने मी ज्यांच्या सहकार्याने केली होती ते R.K. प्रभू दुर्दैवाने आज हयात नाहीत। तोपर्यंत कसे कोणास ठाऊक मी डॉक्टर साहेबांचा ही प्रेम आणि मर्जी पुरुषा प्रमाणात संपादित केली होती। त्यामुळे माझ्या बाजूने बरीच भीड चेपली होती। म्हणालो, पण डॉक्टर साहेब, गांधीवर आणखी किमान एक ग्रंथाला वाव आहेच। डॉक्टरांना माझा मुद्दा बरोबर समजला होता, तरी ते कृतकोपाविष्ट सुरात म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचे राव? मी नम्रपणाने म्हणालो, डॉक्टर, तुम्ही ते पुस्तक लिहायला हवे। ओहो, आपल्या खास शैलीने हसून ते म्हणाले, पण ते वाचेल कोण? गांधींसंबंधी मी जे म्हणतो तेच लोकांना आवडत नाही, किमान एक माणूस तरी आहे। डॉक्टर साहेब, मी प्रत्युत्तर दिले, त्याला तुमचे पुस्तक वाचावेच लागेल। कोण तो? डॉक्टर आंबेडकर म्हणाले। त्यांनी विचारले। त्यावर मी कावेबाजपणे म्हणालो, मी। मला सर्वप्रथम मुफे वाचावी लागतील। या टोमण्याचे स्वागत ज्या निक्कळ हास्याने झाले त्याचा प्रतिध्वनी आजही माझ्या कानात घुमतो। हे प्रसन्न हास्य, सभ्य नागरीपणा ही त्या थोर माणसाची काय वैशिष्ट्य होती? त्या थोर माणसाला अशा शांत चित्त, मन मोकळ्या आणि थट्टा मस्करीच्या मनस्थितीत अनेकदा भेटण्याचे भाग्य मला लाभले। गांधीजी आणि गांधी विचार हे माझे मर्मस्थान आहे। हे हरवल्यामुळेच ते अशा तऱ्हेचे मर्मविनोदी फिरक्या घेण्याचा प्रकार विशेषतः माझ्याशीच करत असावेत असा मला दाट संशय आहे। दुसरा एक प्रसंग मला असा स्पष्ट व सविस्तरपणे जणू काल परवाच्या घडल्यासारखाच आठवतो। एके दिवशी ते तिसऱ्या पहरी बँकर्स स्टेशनरी विभागात फिरत होते। पुस्तकाप्रमाणेच तऱ्हेतऱ्हेची आणि वेगळ्या आकारांची फाउंटन पेन लेखणी संग्रही बाळगण्याची ही डॉक्टरांना अमर्याद हौस होती। सामान्यपणे त्यांना चालत यांच्या लेखन साहित्याविषयी गरजांची देखभाल करणारा जॉन ज्यांच्यासाठी अख्खा बाजार घुसळून आकारांची शहरात उपलब्ध झालेली पेन गोळा करून आणायचा आणि एक एक करून ती साधायचा। डॉक्टर स्वतःशीच ही पेनाच्या शोकसवर ओनवे होऊन एक पेन छोट्या कागदावर स्वतःच्या एस्पेस व अवास्तव स्वाक्षऱ्या चिरखडून चालवून पाहत असत आणि या चाचण्याच्या शेवटी त्यांना आवडतील अशी 5-7 पेने आपल्या कोटाच्या मोठाल्या खिशात ते खोचत असत। जून 1946 मध्ये अशाच त्यांच्या एका पेन चाचणी उपक्रमात मी त्यांच्या सोबत करांच्या दुकानात होतो। सोबत मॅनेजरही होता। माझ्याकडे कटाक्ष टाकून अचानकपणे तरीही समजूतदारपणा डॉक्टरांनी विचारले, मग काय राव, गांधी हा महात्मा नाही का? माझ्यावर त्यांनी तसे काहीच निमित्त नसताना फेकलेल्या या प्रश्नाचे मी चक्रावलोच। मी थोडे डोके खाजवल्यावर डोक्यात एकदम लख्खून चमकून गेले की मी थोडे एवढ्यातच युनायटेड इंडिया अँड द इंडियन स्टेट्स नामक मुंबईच्या साप्ताहिकात मी ते महात्मा आहेत काय या शीर्षकाखाली काही लेख लिहिले होते। डॉक्टरांच्या वाचनात ते आले होते। मी वावरतच खाजील होऊन त्यांना विचारले, युनायटेड इंडियात लिहिलेल्या लेखाबद्दल आपण म्हणत आहात का डॉक्टर? आणखी एक पेनची नीप कागदावर मुरमुरती ते हसत म्हणाले, होय। पण डॉक्टर, तुम्हाला त्या लेखाविषयी काय वाटले? मला लेखाबद्दल काहीच नाही वाटले। मी फक्त तुमच्या महात्म्याचाच तेवढा विचार करत होतो। मॅनेजरला कोपर खळी देत ते म्हणाले, आतापर्यंत मला मोले घालीत सुरू असलेला हा चट्टा मस्करीचा ते मजेत आस्वाद घेत होते। मी फक्त एवढेच म्हणू शकलो, माझ्या मताला काय मोल आहे? पुढे अपराधी सुरात मी बोललो, मी तर लहान माणूस आहे, पण जगातील बरीच मोठी माणसे गांधींना महात्मा म्हणतात। हो का?
डॉक्टरांनी क्रोधाने विचारले. त्याचे पेनकर खणणे सुरूच होते. कोण बरे ही मोठी माणसे? त्यांच्या स्वरातला उपास लपणारा नव्हता. उत्साहित होऊन मी सांगू लागलो. उदाहरणार्थ डॉक्टर साहेब, मला खात्री आहे तुम्ही डॉक्टर राधाकृष्णन यांचा एसेस अँड रिफ्लेक्शन हा ग्रंथ पाहिलाच असेल. नाही, मला नाही वाटत. मी तो पाहिला. काय म्हटलंय त्यात? मला जरा आश्चर्य वाटले. एवढ्या व्यासंगी आणि अफाट वाचन करणाऱ्या डॉक्टरांच्या नजरेतून इतका विलक्षण महत्त्वाचा ग्रंथ कसा काय सुटेल? मी सांगितले, त्यात जगभरातले अनेक समकालीन विचारवंत, दार्शनिक, राजकारणी, सामाजिक शास्त्रज्ञ वगैरेचे लेख आहेत आणि गांधी, महात्मा आहेत. यावर 5 सर्वांचे सर्वसाधारणपणे एकमत आढळले. आपण काही अशा त्या सर्व व्यक्तीवर संकुचित किंवा मोठा आवाका पक्षपाताचा आरोप ठेवू शकणार नाही, कारण त्यांच्यापैकी काही जणांनी गांधीच्या फॅडाशी असहमती ही घटना घडवली आहे. सांगताना मी काहीसं उत्तेजित झालो. डॉक्टर आंबेडकरांनी माझे हे स्पष्टीकरण सफाईनं बाजूला ठेवले. मला उचकावण्यावर ते अजून पक्के होते. ते म्हणाले, मला स्वतःला गांधी भंपक विश्वासघातकी वाटतात. हे विधान करताना त्यांच्या नजरेत जो छिद्री भाव, रागाचे अर्थात क्रोधाचे भाव होता, तो पाहून ते हे किती गंभीरपणे म्हणतात याबद्दल मला जरा शंकाच वाटली. तरीही मी त्यांचा हल्ला परतवीत म्हणालो, तर मग डॉक्टर, आपण सगळेच भंपक आहोत. काही कमी, काही अधिक, आणि गांधी स्वतःशीच म्हणतील त्याप्रमाणे आपण सगळ्यावर एकाच प्रश्ने डांबर फासले आहे. त्यावर डॉक्टरांनी हात झटकले. भुवई उंचावून मॅनेजरांकडे त्यांनी कटाक्ष टाकला. म्हणाले, ऐकलत का तुम्ही? राव काय म्हणाले? ते म्हणतात तुम्ही आणि मी आणि इतकंचही हे सगळेच भंपक आहेत. सगळीकडे हास्याची खसखस पिकली, कारण अशा प्रसंगी डॉक्टरांच्या विनोदी बोलण्यावर खुश असलेले सर्व स्टेशनरी डिपार्टमेंटचे कर्मचारी आजूबाजूला गोळा झाले होते आणि थट्टामस्करीत रस घेऊन लागले होते. पण त्या सगळ्याच्या असण्यावर ताण करणारा डॉक्टरांचा हास्य गडगडाट होता आणि मला अजूनही असेच वाटते की डॉक्टर साहेबांनी मला त्यांच्या विनोदाचे जाणून बुजूनच लक्ष केले होते, कारण त्यांची सर्वश्रुत प्रतिमा गांधीचे परखड टीकाकार अशीच असली तरी मला स्वतःला मात्र असे निश्चितपणे वाटते की महात्मा विषयी त्यांच्या मनात सखोल आणि व्यक्तिगत स्वरूपाचा नितांत आदरभाव होता. राजकीय मतभेद आणि सार्वजनिक हार्डवेअर यांच्यापेक्षा ते अधिक बलावत्तर होता. पुन्हा डॉक्टरांच्या पुस्तकाकडे वळू. 1946-47च्या वर्षात थँकर्सने त्यांची काही पुस्तके प्रकाशित केली होती. त्यातील काही उल्लेखनीय सांगायची झाल्यास ऑक्टोबर 1946मध्ये प्रथम प्रकाशित झालेले आणि 1947मध्ये पुनर्मुद्रित केलेले हू वेअर द शूद्राज, स्टेट्स अँड द मायनॉरिटीज, व्हॉट आर देअर राईट्स अँड हाऊ टू सेक्युअर देम इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ फ्री इंडिया या पुस्तकाची डॉक्टर आंबेडकरांची स्वाक्षरी असलेली मौल्यवान संहिता माझ्या संग्रही आहे. मुळात ती संहिता म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या वतीने काढलेला आणि संविधान सभेला सादर केलेला संक्षिप्त लेख होता. त्याखेरीज एक ग्रंथ हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग हा होता. डॉक्टर आंबेडकरांच्या चतुरस्रतेचा, बौद्धिक आकलन क्षमतेचा आणि आकर्षक शैलीचा प्रत्यय सापेक्ष तांत्रिक स्वरूपाच्या अशा विषयाच्या संदर्भात देणारा तो ग्रंथ होता. मला आठवते, लक्ष्मी नरसूचे पुस्तक इन्सेन्स ऑफ द बुद्धिझम प्रकाशित होण्याचे श्रेयही डॉक्टर आंबेडकरांनाच होते. त्यांनीच त्या ग्रंथाला स्वतः अत्यंत अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली होती. शिवाय बुद्ध विचारातील चिरंतन मूल्य असलेल्या साहित्यात डॉक्टर आंबेडकरांचे स्वतःचे योगदान म्हणून त्याचा उल्लेख करता येईल. तो बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ प्रकृती खालावत गेल्यामुळे या ग्रंथाच्या प्रकाशनाची त्यांना किती काळजी होती ते मला अजूनही आठवते. त्यांचे मूळ नाव दी बुद्धा अँड हिज गॉस्पेल असे ठेवले होते. मनाचा मोकळेपणा, इतरापासून शिकण्याची तयारी या त्यांच्या खास वैशिष्ट्यांचा प्रत्यय देणारा एक लहानसा प्रसंग मला आठवतो. प्रत्यक्ष प्रकाशनापूर्वी त्या पुस्तकाच्या फुपांच्या संदर्भार्थात पुरावा काही प्रती बांधीव स्वरूपात त्यांच्या जवळ होत्या. मी त्यांना जेव्हा मागचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, या प्रती बुद्ध विचाराच्या काही जाणकाराकडे पाठवून त्यांचे आक्षेप आणि सूचना मी मागवीन आणि त्यातले जे मला उपयुक्त व मौल्यवान वाटेल त्यांच्या अंतर्भाव पुस्तकाच्या अंतिम संहितेत करीन. प्रत्यक्षात त्यांनी तसे केलेही होते. हा ग्रंथ तसेच आपण आणखीही एक दुसऱ्या ग्रंथ प्रकाशकाकडून प्रसिद्ध करून घेणे डॉक्टर आंबेडकरांनी पसंत केले. आणखी एक प्रसंग येथे नमूद करण्याजोगा आहे. जानेवारी 1950च्या आसपास कधीतरी तो घडला होता. नोव्हेंबर 1948मध्ये त्यांनी संविधान सभेत भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आणि जेव्हा त्याला अंतिम स्वरूप प्राप्त झाले तेव्हा त्या प्रचंड खंडाची थेंकर प्रेसमधून बांधणी करून घेण्यासाठी विमानाने मुंबईला आले होते. मला आठवते, ज्या दिवशी विमानाने दिल्लीला परत जाण्यासाठी ते तयार झाले तेव्हा मॅनेजरांना व मला त्यांनी बोलावून
बोलावले. शानदार बांधणी केलेले हे खंड उघडून त्यांनी आम्हाला दाखवले. त्यांच्या मुद्रेवर स्वाभाविकच अभिमानाची आणि आनंदाची छटा होती. संविधान निर्मितीचे विराट कार्य यशस्वीपणे संपल्यावर समाधानातून ती आली होती. इतिहास त्यांना संविधानाच्या एक प्रमुख शिल्पकार म्हणून कायम ओळखणारा होता. डॉक्टर आंबेडकरांच्या ग्रंथप्रेमाशी तुल्यबळ दोनच गोष्टी होत्या. एक म्हणजे त्यांची बहुआयामी विद्वत्ता आणि दुसरी त्यागपूर्व आणि समर्पण भावाने त्यांनी उभारलेला सर्वाधिक समृद्ध असा खाजगी ग्रंथसंग्रह. मला स्वतःला माहीत आहे की त्यांनी थँकर्सकडून आपल्या पुस्तकाच्या मानधनापोटी अंशत वा संपूर्ण रोख रक्कम कधीच उचलली नाही. त्यांच्या जवळपास सगळ्याच पुस्तकाची उत्तम विक्री झाली आणि त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. त्यांनी आपले मानधन स्वतःच्या ग्रंथालयासाठी नव्या ग्रंथाच्या स्वरूपात घेतले. एकतर असे झाले की त्यांनी केलेली ग्रंथ खरेदी त्यांची संचित मानधनापेक्षा बरीच जास्त होती आणि ते अडचणीत आले होते. डॉक्टर शहरात आल्याची बातमी इतक्यात संपूर्ण ग्रंथ विभागात पसरे आणि सगळाच सहाय्यक वर्ग त्यांना रुची असलेल्या अनेक विषयावरची ताजी पुस्तके गोळण्या करण्यात व्यस्त होऊन जाई. ते ग्रंथ विभागात पोहोचत नाही तोच डॉक्टरांचा खास आराम खुर्चीजवळ पुस्तकाचा 3-4 मोठ्या थप्पी अर्थात संच ठेवलेला असत. त्यात बुडून जाऊन ते ग्रंथ विभागाच्या मॅनेजरशी त्यांच्या हातात ठेवलेल्या प्रत्येक पुस्तकावर नजर फिरवीत आणि आपली स्वीकृती होय किंवा नाही म्हणून व्यक्त करीत. 1-2 तास असे गेल्यावर होकारप्राप्त ग्रंथाच्या चळती 2 किंवा 3 शिपायकरांती त्यांच्या कारपर्यंत नेल्या जात आणि दरवेळी मुंबईत आले आणि त्यांनी थँकर्सना भेट दिली की हा प्रकार होत असे. थँकर्सकडून डॉक्टर साहेब नियमितपणे घेऊन जात असलेल्या पुस्तकाची भली मोठी संख्या पाहून विस्मयचकितपणे मी एकदा त्यांना विचारलेच, प्रिय डॉक्टर साहेब, आपण विकत घेता तेवढी सगळी पुस्तकं वाचायला आपल्याला वेळ तरी कसा मिळतो? चष्म्याच्या काचातून माझ्याकडे दृष्टिक्षेप टाकून डॉक्टरांनी मलाच प्रतिप्रश्न केला. राव, वाचन करायचे म्हणजे काय असं तुम्हाला वाटतं? तुम्ही ते मला आधी सांगा. चटकन उत्तर सुचेनासे झाल्याने मी अडखळत म्हणलो, वाचन म्हणजे पुस्तक वाचणे, म्हणजे पुस्तकाची पाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचणे, म्हणजे त्यातील आशय वाचणे असा मला लावायचा होता. डॉक्टर हसल्याने म्हणाले, त्या पद्धतीने मी क्वचितच वाचतो. फार थोडं पुस्तक अभ्यास करण्याचा आणि प्रारंभापासून अखेरीपर्यंत वाचण्याच्या लायकीची असतात. मला रुची असलेल्या विषयावरचे म्हणजे उदाहरणार्थ समाजवादावरचे नवे पुस्तक दिसले की प्रथम मी त्याचा लर्भ, मग प्रस्तावना, अनुक्रमणिका चालतो. कोणत्या प्रकरणातून मला त्या विषयासंबंधीचे नवे विचार आणि कल्पना मिळू शकतील याचा अंदाज घेतो आणि मग मी फक्त तेवढीच पाने वाचतो, कारण बाकीचा भाग पूर्ण ज्ञातच असतो. तेवढी पाने वाचून संपवली की मी ते पुस्तक वाचल्यात जमा करतो. मला त्यांच्या या बोलण्यापासून त्याच्या वाचनातील सूक्ष्मदर्शित्वाचा आणि तारतम्याचा पुरावा मिळाला. अखेरीस त्यांच्या आवडीच्या इतक्या सगळ्या विषयावरील विचारांची अद्ययावत माहिती बाळगता येणे त्यांना शक्य झाले नसते. कोणत्याही मोजपट्टीवर पाहिले तरी त्यांचे वाचन ही एक थक्क करणारी बाब होती. त्यांच्या ठिकाणी पुस्तकाबद्दल जे उत्कट प्रेम आणि आपल्यात संग्रही असावेत असे ज्या पुस्तकाबद्दल त्यांना वाटे ते मिळवायची जी आंतरिक ओढ त्यांना होती, सिद्ध करणारा आणखी एक प्रसंग मला आठवतो आणि त्यातील माझ्या स्वतःच्या लहानशा भूमिकेचा मला अभिमानही वाटतो. वर्ष मला नक्की आठवत नाही, पण 50-70 दशकाचा तो पूर्वार्ध असावा. सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ D.A. तेलंग यांचे निधन झाले होते आणि ते आपला उत्तम ग्रंथसंग्रह मुंबईच्या माटुंगा भागातील आपल्या घरात सोडून गेले होते. तो सुरक्षित ठेवण्याबाबत त्यांच्या नातेवाईकांनी फारशी अडचण नव्हती. तेलंगाच्या शेजारी राहणारे आणि त्यांना खूप मानणारे आमचे मित्र के. प्रभू यांनी तेलंगाच्या मुंबईच्या ग्रंथसंग्रहातील हजारो पुस्तके खपवून यादी बनवली आणि ते माझ्याकडे घेऊन आले. त्यांच्या मते हा ग्रंथसंग्रह तुकड्याने आणि मातीमोल विकला वाचण्याचा एक मार्गच शक्य होता आणि ते म्हणजे डॉक्टर आंबेडकरांना त्या संग्रहाकडे आकर्षित करून घेणे. आणि हे काम प्रभूंनी माझ्यावर सोपवले. पुढल्या वेळी जेव्हा डॉक्टर साहेब मुंबईत आणि थँकर्सकडे आले तेव्हा पुस्तकाची ती यादी मी त्यांच्या हाती दिली. त्यांना विचारले, हे काय आहे? मी सांगितले की तेलंगाचा तो मुंबईतील ग्रंथ आहे. ओ, हे वृद्ध तेलंग काय? मग मला माहीत आहे, तो उत्तमच संग्रह आहे. तो माणूस ग्रंथ फारकी होता. मी म्हणालो, ती पुस्तके विक्रीस काढली आहे. त्यांनी तेलंगाच्या माणसाच्या पेक्षा विचारली. मी ती माहिती आधीच मिळवून ठेवली होती. मी म्हणालो, एका पुस्तकाला 6 रुपये. त्यावर हलकेसे वादळच उठले. डॉक्टर आचार्याने मुद्दारले, काय? ते मला कोण समजतात? करोडपती? ते जवळपास ओरडलेच. कोठून यायचा एवढा पैसा? पीपल्स एज्युकेशन सोसायटीची फारच मर्यादा निधी आहे. राव, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्ही तेलंग मंडळीने म्हणा की मी फक्त एकच ऑफर देतो. मी पुस्तके तपासणार नाही, प्रत्येकाचे शीर्षकही वाचणार नाही. तो एखादा ग्रंथराज असो की पुस्तिक असो. मी प्रत्येक नगाला 2 रुपये देतो. द्यायचे तर द्या, नाही तर सोडा. आणि याच्यावर कोणतीही घासाघीस मला नकोच काय.
मला जे पडले तेवढी तेलंग मंडळी ही व्यवहाराला राज्याने ती ट्रकभर पुस्तके सिद्धार्थ कॉलेजात पोचती करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. आजही तेलंग संग्रह सिद्धार्थ कॉलेजात आहे. विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना तो समृद्ध ग्रंथ संग्रह लाभदायक ठरला आहे. डॉक्टर साहेबांनी त्वरित आणि अनुकूल निर्णय लवकर घेतला नसता तर तेलंग संग्रहाची वाट लागली असती आणि तो विस्तस्त विखरून नष्ट झाला असता. सिद्धार्थ महाविद्यालयाला खुद्द डॉक्टर साहेबांचा जोपाट ग्रंथसंग्रह मिळाला आणि त्यांनी ते टिकवला, त्याबद्दल मीही तेच म्हणेन. कारण त्यांच्या मृत्यूनंतर आणि काही काळ त्यांच्या उत्तराधिकाराबद्दल वाद उद्भवला होता आणि त्याचा ग्रंथ संग्रह न्यायालयाच्या ताब्यात ठेवण्यात आला होता असे मला वाटते. दिल्लीतील उच्च शिक्षणाशी संबंधित एखादी संस्था तो ग्रंथ संग्रह खरेदी करू शकत असल्यास तिचा शोध घेण्याचा मी मदत करावी असे मला सांगण्यात आले होते. पण तो संग्रह गठ्ठ्यामध्ये बांधलेला असल्यामुळे मी अनौपचारिकपणे संपर्क साधलेल्या एका संस्थेने आपली असमर्थता व्यक्त केली. निवड करण्याची संधी न देता सगळा संकीर्ण संग्रह विकत घेण्याची तिची तयारी नव्हती. लेखक म्हणून डॉक्टर आंबेडकर विद्वानजनाच्या आणि पंडिताच्या आदरास पात्र ठरले असले तरी मुद्रकांच्या दृष्टीने मात्र ते फारच निराशाजनक होते. थँकर्स मुद्रणालयात पेज मावर मशीनवर चढवलेल्या पानावर ओणवी झालेली त्यांची परिचित आकृती आणि चिंता करत जोडारी आणि निरुपाय झालेला मुद्रक दुःखी चेहऱ्याने बाजूला उभे असलेले हे चित्र वारंवार दिसत होते. हाती घेतलेल्या प्रत्येकास बाबतीत डॉक्टर साहेब प्रचंड परिश्रम घेत आणि ती गोष्ट सर्वोत्परी निर्दोष असावी यावर त्यांचा कटाक्ष असे. पण त्याच्या बहुजन प्रसन्न प्रज्ञा आणि सुधारणा करीत राहण्याचा आनंद उत्साह त्यांनी कदर करण्याची अपेक्षा त्यांच्या पुस्तकाच्या मुद्रकातून पूर्ण होते. दुरापस्त होते तरी पण डॉक्टर साहेब जेव्हा त्यांच्याकडे पाहून आपले इथे प्रसन्न हास्य फेकत किंवा त्यांना त्यांच्या व्यक्तिगत नावाने संबोधित तेव्हा ती माणसे त्यांचे काम हौसेने आणि दात विचकून केव्हाही करायला तयार असत. आणखी एक प्रसंग गेली 20 वर्षे माझ्या स्मृतीत पटलावर सतत तटकाळतो. ऑगस्ट 1945 मी अमेरिकांनी हिरोशिमा आणि नागासाकी शहरे बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केले. त्यानंतर लगेच घडलेला प्रसंग आहे. डॉक्टर साहेब थँकर्सकडे आले तेव्हा त्यांची मुद्रा ग्लान व संतप्त होती. अत्यंत अस्वस्थ होऊन त्यांनी उच्चारलेली वाक्य मला अजूनही आठवतात. युद्ध ज्याने खरे पाहता सुरू केले त्या हिटलरशाही जर्मनीचा विध्वंस करण्यासाठी नव्हे तर आशियातील आणि त्यातही बौद्ध देशातील शहरे बेचिराग करण्यासाठी तथाकथित ख्रिस्ती जगाने आपल्या अनुभवांचा उपयोग केला. याचा झगडा त्याला घावच द्यावा लागेल. मित्रराष्ट्रांनी त्यांची विध्वंसक शस्त्रे गैर ख्रिस्ती शत्रूसाठी मुद्दाम राखून ठेवली होती काय? त्यांच्या विधानावरील अपरोध आणि कडवटपणा स्पष्टच होता. तो त्यांच्या मानवतावादाची साक्ष देणारा होता. त्यांच्या मते ज्याचे कोणत्याच आधारावर समर्थन होऊ शकत नाही अशा या विध्वंसक अमानुष कृत्याने मानवतावादाचा भीषण उन्नत झाला होता. लेखक आणि माणूस म्हणून असे होते की डॉक्टर आंबेडकर यांची ओळख झाली हे मी माझ्या सद्भाग्य समजतो. त्यांची प्रतिमा वर्षानुवर्षे माझ्या सतत स्मरणात राहिली आणि यापुढेही राहिलंच. त्यांना जवळून ओळखत असत. त्यांच्याकडून अलोट प्रेम आणि आदर मिळालेल्या समृद्ध मानवी व्यक्तिमत्वाबद्दल येथवर सादर केलेल्या व्यक्तिगत अभिलेखाला शेवटी त्यांच्या मृत्यूनंतर जवाहरलाल नेहरूंनी त्यांना आदरांजली वाहताना संसदेत जे म्हटले त्यातील काही विधाने मी जोडतो. त्यांचे असामान्य गुण, त्यांची विद्वत्ता आणि आपल्या धारणाचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांची प्रखर भावना याबद्दल शंकेला जागाच नाही. ते ज्या प्रखर भावनेचे प्रतीक ठरले आहेत ती आपण कायम स्मरणात ठेवली पाहिजे. आपल्या पूर्वीच्या सामाजिक व्यवस्थामध्ये युगानुयुगे ज्यांनी हाल सोसले त्या दलित पीडित वर्गाची प्रखर भावना आपण नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणेच या जबाबदारीचे ओझे आपण ओळखले पाहिजे आणि आपण सर्वांनी मिळून ते शिरावर घ्यायला पाहिजे आणि नेहमी त्यांची आठवण ठेवली पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी लेख क्रमांक 2 भाग क्रमांक 4 पाहिलेला आहे. तर मी आपल्याला विनंती करतो, अशा ह्या महान मानवाच्या आठवणी ज्यावेळेस आपण स्मरणात चर्चित आणतो तर त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, ज्यामुळे आपल्याला उत्साह, प्रेरणा आणि कार्य करण्याची उर्मी ज्या ठिकाणून मिळते त्या ठिकाणी आपण आपलं वेळ, आपलं कृती त्या ठिकाणी जोडणं गरजेचं असतं की जेणेकरून समाजात एक चांगला विचार, एक चांगला समज त्या ठिकाणी जाईल. तरी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की मी सचिन बोर्डे या यूट्यूब चॅनलवरती आपण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार, धन्यवाद. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपलाच सचिन बोर्डे.